आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा संशयास्पद आहे। विजय वाकुळे परभणी संविधान शिल्प विटंबना प्रकरणी आंदोलन झाले। त्या आंदोलनात अनेक आंदोलकांवर पोलिसांच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले। त्यातीलच एक असणारा आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी याचा 15 डिसेंबर रोजी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला यास पोलीस कारणीभूत आहे। त्याच्या PCR मध्येच पोलिसांनी खूप मारहाण केली, त्यामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकुळे यांनी व्यक्त केला। सोमनाथ सूर्यवंशी LLBचे शिक्षण घेणारा विद्यार्थी होता। सदरील प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावे। घडलेला प्रकार हा मानवतेला काळिंबा फासणारा आहे। या घटनेचा मी तीव्र निषेध करतो असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। नेमकं मृत्यू कशामुळे? दंग्यामध्ये तो अजिबात नाही था। त्याला तो LLMचा विद्यार्थी होता। त्याला घरातून त्याला उचलून आणलेला आहे आणि मोंढा पोलीस स्टेशन मध्ये त्याला PCR मध्ये 2-3 दिवस सारखं मारण्यात आलेलं आहे आणि काल त्याला MCR करण्यात आला आणि त्या मारामुळेच त्याचा मृत्यू झाला असं आमचं म्हणणं आहे। आणि पोलिसांनी जे घोषित केलं की त्याला अटॅक आला, आता PM झालं नाही आणखी, आणि पोलीस कसं काय घोषित करू शकतात अटॅक गेला? त्यामुळे हा सगळा प्रकार संशयास्पद आहे। या सर्व प्रकाराची चौकशी न्यायालयामार्फत करावी आणि ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारहाण केली हे सर्वजण निलंबित करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी नाही। ते आता PM करण्याचे इन कॅमेरामध्ये करावं आणि फॉरेन्सिक तज्ञामार्फत करावं। फॉरेन्सिक लॅब नांदेडला नाही, औरंगाबादला आहे। औरंगाबादलाच सदरील पोस्टमॉर्टम इन कॅमेरामध्ये करावं। आपण परभणी शहराला काय आव्हान देऊ? परभणी शहरातल्या सगळ्या संविधानप्रेमी नागरिकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी शांतता पाळावी।